मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषण, शेतात बसून जरांगेंचं आमरण उपोषण। मंत्री विखेंच्या आवाहनानंतरही जरांगे पाटील आंदोलन करण्यावर ठाम। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगेंमध्ये ड्राफ्टवर चर्चा, अभ्यासकांनी चर्चा करून निर्णय कळवणार। जरांगेंची विखेंना माहिती, तर अभ्यासकांना संध्याकाळी 5 पर्यंत अंतरवालीमध्ये येण्याच्या सूचना। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांना पक्ष निधीसाठी नियमित योगदान देण्याची सूचना। खासदार पार्थ पवारांनी सूचना दिल्याची माहिती। या भूमिकेवरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याची चर्चा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरेंचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश। दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। तनपुरेंना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळणार। पक्षप्रवेशापूर्वी तनपुरेंनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट। सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळांनी दावा केल्याची माहिती। रिक्त जागेवर वर्णी लागावी यासाठी भुजबळ कमालीचे प्रयत्नशील असल्याची माहिती। खासदार सुनील तटकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती। रायगडच्या जागेबाबत बोलणी झाल्याची शक्यता। गोगावलींनी मदत करावी यासाठी तटकरेंनी शिंदेंकडे विनंती केल्याची माहिती। सीएनजी ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा फटका। महानगर गॅसकडून सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ। घरगुती पीएनजी ही 50 पैशांनी महागले। मनीषा हवालदार आणि तेजस शहा यांच्यामधला दुवा सापडल्याची माहिती केमिस्ट्रीच्या तज्ञ व्यक्तीनं करून दिली। दोघांची ओळख। संबंधित तज्ञ व्यक्ती एनटीएच्या पॅनलवर असल्याचीही माहिती। पुण्यात विषारी दारूमुळे 22 जणांचा मृत्यू। गुत्तेदार योगेश वानखेडेला अटक, तर आतापर्यंत 13 जणांवर निलंबनाची कारवाई। 3 निरीक्षक, 6 दुय्यम निरीक्षक आणि 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन। दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये ऑक्सिजन टँकरमधून दारूची तस्करी। पोलीस तपासात महाराष्ट्र कनेक्शन उघड। टँकर चालकाला पोलिसांनी घटनास्थळावरून केली अटक। ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा भीषण असा अपघात। दुचाकीवरच्या 4 जणांचा यामध्ये जागीच मृत्यू। परभणी जिल्ह्यातील मानवत शहराजवळची घटना। एल निनोचा फटका। राज्यामध्ये 43% पाऊस घटणार। देशभरात सरासरीपेक्षा 10% कमी पाऊस। हवामान खात्याचा अंदाज। ऋषभ पंतचा लखनौ सुपर जायंटच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय। खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी पंतनं स्वीकारली, तर हार्दिक पंड्याही मुंबई इंडियन्स फ्रँचायझी सोडणार असल्याची माहिती। आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात आणि बंगळुरूमध्ये महामुकाबला। राजस्थानला 90, गुजरातची फायनल्समध्ये धडक। गुजरात तिसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये।